दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेसचे आंदोलन। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांवर झालेली पोलिसांची कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असून सरकारने आंदोलनकर्त्यांशी दडपशाही न करता संवाद साधावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दर्शवत सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी करावी अशी मागणी केली। देशातील तरुणांच्या प्रश्नावर सरकारने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। सांगली जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेच्या संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता, पण तुम्ही बघितलं असेल देशाचे थोर स्वातंत्र्य सैनिक सायंटिस्ट यांनी उपोषणला बसलं होतं। 23व्या दिवशी त्यांना अमानुष पद्धतीने उचलून नेऊन ॲडमिट केलं। त्यानंतर जंतर मंतर ते संसद भवन हे मोर्चा त्यांनी हे केल्यानंतर त्यालासुद्धा लाठीचार आणि ह्याला मारून विद्यार्थ्यांना मारहाण करून ते मोर्चा बंद करण्याचा आणि हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थी दटून काम करून संसदपर्यंत गेले आणि हे बघत असताना विद्यार्थ्यावर अत्याचार झाला, विद्यार्थिनीवर अत्याचार झाला, काट्या नको तिथं मारल्या, नको ते हे झालं, किती जणांचे डोके फोडले। हे बघत असताना देशाचे आमचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्या घराजवळ आंदोलन केलं आणि आंदोलन करून त्याचं उत्तर मागण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यांनासुद्धा घसटून त्यांना अत्याचार पद्धतीने वेगळ्या पद्धतीने उचलून नेऊन जेलमध्ये टाकलं। त्याबरोबर आपल्या जिल्ह्याचे खासदार बी होते। अशा पद्धतीने जर हे अन्याचार करत असेल तर त्याच्या निषेधात आम्ही धिक्कार सभा आज आम्ही इथं केलेली आहे आणि ह्या पद्धतीने जर झालं नाही तर पुढील कामात आम्ही अन्य तीव्र पद्धतीने आंदोलन करू।